नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अचानक रोडमध्ये भरधाव गाडीने धडक दिल्यामुळे आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तिला आता सार्थकने हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. आनंदीची कंडिशन खूपच क्रिटिकल असते. काही केल्या आनंदी शुद्धीवर येत नसते. 24 तासाच्या आत आनंदी शुद्धीवर येणं खूप गरजेचं असतं, नाहीतर तिची प्रकृती आणखी खालावते असं डॉक्टरांनी सार्थकला सांगितलेलं असतं. तेव्हा आता घाबरलेली मालती म्हणते की देवीचा नवस पूर्ण केला ना तर कदाचित आनंदीला शुद्ध येऊ शकते. आणि ते सगळं ऐकल्यावर सार्थक आता आनंदीसाठी देवीचे हे व्रत पूर्ण करण्याचे ठरवतो. अण्णा आणि सार्थक दोघेही देवीच्या मंदिरात आलेले असतात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सार्थक हातात आता पेटता दिवा धरून मंदिराला प्रदक्षिणा मारणार असतो. गुरुजींनी सांगितलेलं असतं की जोपर्यंत आनंदीला शुद्ध येणार नाही तोपर्यंत या प्रदक्षिणा थांबवायच्या नाहीत आणि पेटता दिवासुद्धा विझता कामा नाही, त्यातील तेलही खाली सांडता कामा नये. तेव्हा आता सार्थक या कठीण व्रतासाठी तयार झालेला असतो. सार्थक अतिशय मनोभावे देवीला नमस्कार करतो आणि गुरुजींनी हातात दिलेला पेटता दिवा धरून आता तो मंदिराला प्रदक्षिणा मारत असतो. तर दुसरीकडे काही केल्या आनंदी स्टेबल होत नसते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले असतात तरी मालती देवीला आता धावा करत असते. इकडे अण्णा देखील अगदी मनापासून देवीला हात जोडत असतात, आनंदीसाठी प्रार्थना करत असतात. सार्थक प्रदक्षिणा सुरूच करत असतो. त्याच्या मनात सतत आनंदीचाच विचार येत असतो आणि आनंदीवरील प्रेमापोटी सगळ्या काही आता तो त्रास सहन करत असतो. अतिशय मनोभावे तो देवीची प्रार्थना करत असतो. तर मित्रांनो, अचानक त्याच वेळी समोरून एक बाई येते. तिच्या हातातील पूजेचे ताट खाली पडतं आणि त्यातील काच आता तिच्या बांगडीची काच ही त्याच वेळी सार्थकच्या पायासमोर येते. सार्थकच्या पायाच्या आता तळव्याला ती काच लागते आणि ती काच त्याच्या आत पार शिरते आणि पाय रक्तबंबाळ झालेला असतो. अण्णा समोरून हे सगळं पाहत असतात. त्यांना देखील अगदी असह्य होतं, परंतु तरीही सार्थक न थांबता तो रक्तबंबाळ पाय घेऊन प्रदक्षिणा मारतच असतो. तेव्हा अण्णा म्हणतात, सार्थक सर, अहो हे काय करताय तुम्ही? तुमच्या पायात काच घुसली, एवढे रक्त येते तुम्ही आणि थांबत नाही. आणि तुमच्या पायाला मलमपट्टी करूया आणि नंतर पुन्हा प्रदक्षिणा मारा. परंतु सार्थक स्पष्टपणे नकार देतो आणि जोपर्यंत आनंदीला शुद्ध येणार नाही तोपर्यंत आता मी प्रतीक्षा थांबवणार नाही असं अण्णाला सांगतो. त्यामुळे अण्णा देखील आता नाईलाज होतो आणि ते दुसरीकडे जाऊन बसतात. तर आनंदीला श्वास घ्यायला अजूनही त्रासच होत असतो. डॉक्टर त्यांचे पूर्णपणे प्रयत्न सुरूच ठेवतात. तर इकडे राधाकृष्णच्या घरी आता सुद्धा खूपच दुखावलेली असते. ती एकटीच रडत रूममध्ये बसलेली असते आणि तिथे आता आकांक्षा येते आणि आकांक्षा म्हणते की आनंदीची तब्येत कशी असेल ग? ती इतकं काही बोललीस ना, ती घर सोडून गेली म्हणूनच सगळं काही घडलं आणि आता मला याचं खूप वाईट वाटतं. तेव्हा आकांक्षा म्हणते, आई तुला तुझी चूक कळाली ना, मग चल ना आपण दोघी जाऊन हॉस्पिटलमध्ये आनंदीला बघूया. तेव्हा सुधा देखील आता डोळे पुसते आणि दोघी हॉस्पिटलला जायला निघतात. तितक्यात आता दोघी एकत्र बाहेर जात असतात आणि घाईनेच जात असतात. वृंदा येते आणि म्हणते, आकांक्षा आणि सुधा तुम्ही कुठे चाललात? मला वाटते की त्या आनंदीकडे चालला असणार असं शलाका म्हणते. वृंदा आता धक्क्याने म्हणते, हे कसं शक्य आहे? आपल्याला आता सुधाला थांबवलंच पाहिजे. तिच्या मनात आनंदीविषयी जी आता आपण आग लागली आहे ना, ती काही केलं ते विझता कामा नये असं ती चिडूनच बोलते आणि तशीच आता सुधाच्या पाठोपाठ निघते. दुसरीकडे मंदिरात आता सार्थकला खूपच वेदना होत असतात पायाला. तरीही आनंदीवरील निस्वार्थी प्रेमापोटी सार्थक प्रदक्षिणा हा घालतच असतो, अजिबात थांबत नाही. अण्णांना समोरील ते दृश्य पाहून खूप यातना होत असतात. मनोमनी आता देवीचे ते आभार सुद्धा मानत असतात. माझ्या आनंदीला तू इतकं प्रेम करणारा जोडीदार दिलास, आनंदीला तू इतकं प्रेम करणारा जोडीदार दिलास, त्यामुळे मी तुझे खूप आभार मानतो. आणि इकडे आनंदीच्या बोटांची हालचाल सुरू होते. डॉक्टर पुन्हा एकदा प्रयत्न सुरूच ठेवतात. आनंदीला आता वाचवायचे असते. काहीही झालं तरी आनंदी शुद्धीवर आलीच पाहिजे, त्यामुळे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असतात आणि मालतीला सांगतात की आता काही काळजीचे कारण नाही, त्यांच्या जीवावरचा धोका टळलेला आहे. आता त्यांनी डोळे उघडलेले आहेत, त्यांना शुद्ध आली आहे. ते ऐकताच मालतीच्या जीवात जीव येतो आणि ती आता सप्तशृंगी देवीला आभार मानून हात जोडते आणि लीनाला देखील खूप आनंद होतो. लीना घाईनेच मालतीला म्हणते, मला सार्थक सरांना फोन करून हे कळवायला हवं आणि ती आता घाईने सार्थकला फोन करते. तेव्हा आनंदला सुद्धा समजतं की आता आनंदी शुद्धीवर आली आहे. त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. लगेच ते बोलतात, हे सगळं काही सार्थक सरांमुळे झालं. त्यांनीच देवीला साकडं घातलं आणि मनोभावी देवीचे व्रत केलं, त्यामुळे सार्थक सरांच्या प्रयत्नामुळेच देवीने आता सार्थक सरांचं ऐकलेलं आहे आणि
खऱ्या मनाने आनंदीसाठी त्यांनी प्रार्थना केली होती. अण्णा लगेच सार्थकला सांगू लागतात की आपल्या आनंदीला शुद्ध आले. तेव्हा सार्थक आता खूप आनंदी होतो आणि मनोभावे देवीला आता नमस्कार करतो आणि तो दिवा पेटता देवीच्या समोर ठेवतो आणि नमस्कार करतो. तर आता अण्णा व सार्थक लगेच आनंदीकडे यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे आकांक्षा आणि सुधा देखील हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात. तेव्हा आता रागानेच तिथे आता शलाका देखील तिच्याकडे पाहत असते आणि आपल्याला सुद्धा तिकडे जायला पाहिजे असं ती वृंदाला म्हणते. तर आता सार्थक आणि अण्णा घाईने हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. सार्थकच्या पायाची जखम तशीच असते, त्याला खूप त्रास होत असतो, परंतु हा सगळा त्रास तो विसरून तो डॉक्टरांकडे जातो आणि मी आनंदीला भेटू शकतो का असं विचारतो. तेव्हा अण्णा सार्थकला सांगतात, हे बघा तुमच्या पायाला खूप लागला आहे, तुम्ही यावर मलमपट्टी करून घ्या, नंतर आनंदीजवळ जा. ते आता सार्थक ऐकायलाच तयार नसतो, परंतु तरीही अण्णा हट्ट करत त्याला नर्सजवळ जातात घेऊन आणि त्याला मलमपट्टी करायला सांगतात. डॉक्टरांना मी आनंदीला भेटू शकतो का असं तो सारखा विचारत असतो. तेव्हा डॉक्टर देखील होकार देतात. त्यामुळे अण्णा म्हणतात की आनंदीने डोळे उघडलेले आहेत. अण्णांना ती पाहताच खूप खुश होते. अण्णा तिचा हात हातात घेतात आणि हे बघ पोरी, तू नशीबवान आहेस, तू आज जी काही आता डोळे उघडले आहेस आणि शुद्धीवर आले आहेस, हे सर्व सार्थक सरांमुळेच आहे. तुझ्या नशिबाला दोष सर्वजण देतात, परंतु तुझं नशीब खूप चांगलं आहे, तू भाग्यवान आहेस. तू आजपर्यंत तुझ्या नशिबाला दोष देत होतीस, परंतु खूपच भाग्याची आहेस. इतका प्रेम करणारा नवरा तुला मिळालाय. अगं तुला माहिती आहे का, या देवीचं त्यांनी व्रत पूर्ण केलं. पायात काच घुसल्यानंतरही सार्थक सरांनी आता किती वेळा प्रदक्षिणा घातल्या, परंतु हे सगळं झाल्यानंतरच तू शुद्धीवर आलीस असं ते आनंदीला सांगतात. अण्णांचे ते बोलणे ऐकल्यानंतर आनंदी देखील आता खुश होते आणि तिची चूक तिला कळते. सार्थक तिच्यावर किती मनापासून प्रेम करतो हे आनंदीला कळालेलं असतं आणि इतक्या देव माणसाला तिने त्रास दिला याचं तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे सार्थकला राहवत नाही आणि तो तसाच घाईने आता आनंदीकडे येतो. आता अण्णांना म्हणतो की मला जरा आनंदीशी बोलायचं आहे. तर आनंदी आता त्यांच्याकडे पाहतच राहते. सार्थक आनंदीजवळ येतो आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो, अहो हे काय करायला निघाला होता तुम्ही? तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं? मी कसा जगलो असतो? तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तर मित्रांनो, आता आनंदीला तिची चूक कळलेली असते आणि सार्थकसोबत राधाकृष्णच्या घरात पुन्हा ती येणार असते. आता पुढे सार्थक आणि आनंदीच्या नवीन प्रेमाला सुरुवात कशी होणार हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. तर अशाच नवीन भागाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.